दाब बाळा ते असं म्हणजे कसं वाटतंय ते असं पाणी निघतं ते स्वतः. इकडे बघ ईश्वर, इकडे बघ, मोकळं करत नीट बघ, नीट बघ इकडे. हा इकडे बघ, बघू डोळे बघू. काय झालं तुला? मला ना आज दुपार नाही, मला आज दुपारी टिफिनला भजी हवी होती. मग आईने म्हटलं स्वतः कर. आई म्हणाली की मी हेल्प करेन तुला. अरे बापरे, इतकं वाईट कधीपासून वागायला लागली का तुझ्यासोबत? हा बिचारी मुलगी आमची. अगं तिला कांदा भजी खायचीत ना, मी कुठे बटाटा भजी पण. आणि असं कोणी वागतं का? पण मग ते अरे संसार संसार कळू देत ना. अरे संसार संसार तुला झाले नाही नाही, हे गाणं नाही ऍप्लिकेबल. जशी भजी गॅसवर आधी डोळ्यात पाणी मग चमचमीत मिळणार. वा भाई, मौका है, दस्तूर भी है. आणि बाहेर आता पावसाचं पण वातावरण आहे. हा महिना कुठला आलाय माहिती तुला? आता आहे नोव्हेंबर. आज 1 नोव्हेंबरची तारीख आहे, माहिती म्हणजे हिवाळा सुरू झालाय. हिवाळा सुरू झालाय, पण बाहेर बघितलं तर पावसाळा सुरू झालाय ईश्वरी. आणि पावसाळा असल्यामुळे आपण अनायसे भजीचा बेत केलेला आहे ना. मी कालच ठरवलं होतं. हा, पण पावसाळा जुळून आलाय ना आजच्या दिवसाला. बघा तुम्ही भजी करणार म्हणून पाऊस पण आला, पाऊस पण पडतोय. बरोबर, म्हणजे तुम्हाला भजी खायची म्हणून पाऊस आलाय, आणि की पाऊस आलाय म्हणून भजी खायची नाही. भजी करायची कालच ठरलं होतं, पाऊस पण आज आलाय. ओके चलो फिर ये फटाफट बना दो गर्मा गर्म भजिया. पकोडे बोलतात ना याला. हाँ कशाचे? तो पकोडे बना दो भाई. कांद्याला काय म्हणतात? प्याज 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 के पराठे. प्याज के पराठे और आलू के पकोड़े. ये देख भाई आलू का भी तैयार हो रहा है. चलो फिर मैं जाके आऊँ क्या, कुछ करके आऊँ अपना काम. तब तक ये सब रेडी करके रखो तुम. जल्दी जल्दी आ जाओ. तब तक ये तुम रेडी करके रखो भाई. असं आहे. ओके वा, ह्याच्यात येऊ काय मग? काय मी येऊ का असं विचारलं मी. जाऊच नको म्हणायचं. ती असं म्हणते नाही म्हणून म्हटले ना. जाऊच नको. चला येऊ का, मी थोडंसं काम करून येतो. हा येवा, लवकर येवा. ठीक आहे. भजी खाने के लिए सोसायटीचं काम करायला RDCC बँकेमध्ये आलेलो आहे. झालं आहे आपलं काम इथे, बिनपगारी फुल अधिकारी. आणि आता हे काम करून आपण चाललो आहे समोर शिवा कॉम्प्लेक्सला. मला असं वाटतं की गाडी इथेच राहू द्यावी. जस्ट आज 1 नोव्हेंबर तारीख आहे आणि समोर तुम्ही पाऊस किती आहे बघू शकता. कोण म्हणूच शकत नाही की सध्या 1 नोव्हेंबर तारीख आहे म्हणून. मिलेनियम लाईटमध्ये गेलो होतो आपण आणि थोडेफार 2 लाईट घेतले आपण घरासाठी. बघूया इथे एक छोटंसं काम आहे, ते काम होतं आहे का बघूया आपण. आता आपण मागच्या वेळेला इथे एक ब्लेंडर टाकलेला होता, तो ब्लेंडर झाला आहे का नाही विचारावं लागेल. आता हो गया ब्लेंडर अपना. ब्लेंडरचं काम नाही झालं बोलतोय तो, वापस रिटर्न जाना पडेगा. पण ठीक आहे, 2-3 कामं झाली आपण आता या ठिकाणी. गणपतीचं मंदिर बाजूला. चलो फिर अभी तर मी आत्ताच जस्ट स्कूलवरून आले आणि आज एवढा पाऊस होता ना, एवढा म्हणजे पार, म्हणजे ते खड्डे होते ना, जिथे खड्डे तिथे म्हणजे पाणी साठलं होतं आणि पूर्ण ते आम्ही भिजलो होतो, फुल भिजले होते. मी फक्त डोकं वाचलं कसं तरी करून आणि मी आत्ता घरी आले आणि लवकर लवकर फ्रेश झाले. आणि मग मी कशी दिसते, माझे बाबा मला म्हणतात मी एकदम अशी पावसातून भिजलेली अशी एक ॲनिमल असतं ना, तो कुठला ॲनिमल म्हटलास मला तू? अस्वल. हा अस्वल, अस्वल म्हणला मला बाबा. मग मी चांगली दिसते ना, अस्वल थोडी दिसते मी, पावसात भिजलेला अस्वल. अगं पावसात अस्वल सुद्धा खूप चांगला प्राणी आहे माहितीये का तुला. तुझे केस असे पावसातून थोडे थोडे भिजले होते ना, त्याच्यामुळे मी तुला म्हटलं. कळलं काय? मी काय तुला असं नाव नाही ठेवलं की तू अस्वल दिसतेस, कळलं?
नाव ठेवलं का मी तुला? आहा आहा तू नाव ठेवलंस. अरे तू असं म्हटलंस, अरे अस्वल आलं आपल्या घरात. मग याच्यात काय मला टोमणा मारलास तू? नाही या टोमणा नाही मारलेला मी. उगाच मारलास. तुला मी काय म्हटलं की तू अस्वलासारखी दिसते असं म्हटलं. हा मग म्हणतो पण दिसले होते त्याच्यामुळे तुला मी चंपू कुठे वाटते बघा, चंपू वाटते मी. चंपू नाही, छान गंपू वाटते, म्हणजे चांगली वाटते असं म्हणतो ना तुला. ठीक आहे मग ह्याच्या पुढे असं बोललास मला तर बघ. डिस्क्याव 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 डिस्कॅव 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 डिस्कॅव. तर आज एक मम्मा अस्वल त्याच्या बेबी अस्वलला तयार करणार आहे, कारण की आम्ही चाललोय पूजेला आणि आता ती स्वतःच मम्मा अस्वल तयार होतीये बघा. म्हणजे फायनली तुम्ही मान्य केलं की तुम्ही अस्वल कॅटेगरी मध्ये आहे ना? मान्य केलं ना अस्वल आहे म्हणून तुम्ही. तुम्ही आम्हाला कुठल्याही कॅटेगरीत बसवा, आम्हाला फरक पडत नाही. मगाशी ईश्वरी म्हणत होती मी अस्वल नाही, मी अस्वल नाही, मला अस्वल टोमणा मारला, अस्वल मला असं काहीतरी अॅनिमल गाढव म्हणा, घोडा म्हणा, बैल म्हणा, म्हैस म्हणा, अजून कुठला प्राणी, मांजर, कुत्रा, काही म्हणायचं ते म्हणा, आम्हाला नाही फरक पडत. पण मी म्हटलं अस्वल. मी बियर नाही, साधा बियर नाही तो ब्राऊन वाला. मी आहे पोलार बियर आणि ही आहे माझी पोलार बियर मम्मा. आणि हा आहे बियर. काय असतं ते? पांढरा अस्वल. म्हणजे ते आईस मध्ये राहतं. आईस म्हणजे बर्फात राहतं, ते बर्फा प्रदेशात. बर्फाच्या कलर सारखंच असतं, ते ओळखायला येत नाही. हा तर आणि तू आहे साधा ब्राऊन कलरचा अस्वल. असं का? असं का? पण तुम्ही पोलार आणि मी कुठला अस्वल? मोलार अस्वल का? वा बाई वा, म्हटलं ना वा बाई वा. मनापासून असते बघ, मनापासून असतोय तो. बघ दात दिसतात 1 2 3 4 44 किती असतात दात सांग? अस्वलाला एवढे दात नसतात. मग अस्वलाला किती असतात दात माहितीये का तुला? मला काय माहिती नाही अजून तरी. मोजायला हवे तरी. माहितीये तुला तरी? गुगलवर सर्च कर अस्वल. तर जोपर्यंत माणसाच्या घरामध्ये भांडण होत नाही एकमेकांमध्ये, जोपर्यंत थोडीशी कुरबुर होत नाही, तोपर्यंत जो दुरावा आहे हा दुरावा माणसाला जाणवत नाही. आणि जोपर्यंत दुरावा जाणवत नाही तोपर्यंत त्याला प्रेमाची किंमत कळत नाही. बरोबर? याच्यासाठी भांडत राहा, एकमेकाला नावं ठेवत राहा, एकमेकांसोबत कुरबुरी करत राहा. पण हे सगळं करून भांडून झाल्यानंतर एकमेकांची प्रेमाने 2 शब्द देखील बोलत राहा आणि माफी मागत राहा, तर भांडण मिटेल. माफी मागणं गरजेचं असतं की नाही माहिती नाही. माफी मागणं गरजेचं असतं की नाही माहिती नाही, पण परत भांडण मिटू शकतं, नाही तर भांडण असं काही नाही. दुसऱ्याने जर का माघार घेतली तर भांडण मिटू शकतं. प्रत्येक वेळेला दुसरं माघार का घे? समोरच्याने माघार घेतली तर भांडण मिटू देखील शकतं. ती धुमसत राहील जर आपण सॉरी म्हटलं नाही तर. म्हणजे आग एकदम पेटेल, नाहीतर ती अधुरच राहील त्याचा. असं होईल जर सॉरी बोललं नाही तर. बरोबर. टीचरने सांगितलंय की जर का तुम्ही सॉरी नाही बोललं तर आपल्या हातमध्ये धुमसत राहील, धुमसत. आणि धुमसून काय होईल? मग मोठा स्फोट होईल, धडाम देशील. त्यासाठी म्हणजे तू नाही केलं असं मनातल्या मनात बोलणं, सॉरीच नाही बोलले, मला हे नाही केलं असं. बरोबर, ठीक आहे. ईश्वरीचं म्हणणं मला एक सॉरी म्हणणं एक्सपेक्टेड. हा, पण ते मला अस्वल म्हणाले. बरोबर, अस्वल. सॉरी अस्वल. पण त्यांना मी पण एक नाव ठेवलेलं आहे. असं मी आणि आई आहे पोलार बियर आणि बाबा आहेत टॉलर बियर. ते ब्राऊन अस्वल आहेत, ब्राऊन बियर. सॉरी अस्वल. पोलार बियर. सॉरी अस्वल. पोलार बियर. ओके, असं आहे. काय सांगशील तू? भांडण बरोबर आहे? मी बरोबर म्हटलं का? आजचा ब्लॉग आपण एंड करतोय, असं सांगायचं का कुणाला की भांडत राहा म्हणून? तू सांगितलंयस ते. मग चुकीचं सांगितलं ना मी. काय करेक्ट करशील? भांडत नका राहू, नीट राहा, प्रेमाने वागा, प्रेमाने राहा, प्रेमाने बोला. आणि भांडण झालं तर सॉरी बोला लगेच, नाहीतर मी जसं सांगितलं तसं होईल. बरोबर ना? करेक्ट.
थँक्यू व्हेरी मच. बाबांनी मला अजूनपर्यंत पण सॉरी नाही बोलले. अरे आता सॉरी अस्वल बोलणार ना मी. हा तसं नाही, नीट बोलायचं. सॉरी ईश्वरी. सॉरी ईश्वरी. थँक्यू फॉर वॉचिंग अप टू द एंड. बाय बाय. तर आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.